तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव विराज जाधव आणि पुन्हा एकदा जवळजवळ 2-1 वर्षांनी माझ्या एका नवीन व्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आज ॲक्च्युली आलो होतो मी गावी कोकणात, देवगडला माझ्या गावी. तर काजी काजी आणि आंबे यावर्षी तुम्हाला तर माहितीच आहे, काहीच ठरले नाही. जे कोकणात राहतात त्या लोकांना माहिती आहे. पण म्हटलं पप्पाने म्हटलं एक असंच एक फेरी मारून येऊया काजीमध्ये. पण तर काजीचा काय असा सीन झाला माहिती, काजी ना फेब्रुवारीमध्ये ना ते गोट्याच्या वेली वगैरे येतात आणि ते बाकीची जी छोटी छोटी जंगलं रुजतात ना ती सगळी तोडावी लागतात. ते यंदा काही केलं नाही कारण काजी वगैरे काय लागलं नाही. बदलत्या वातावरणामुळे सगळं खराब झालं आहे. तर कुठे थोड्या ज्या उरल्यात ना त्या काढायला आज मी आलो आहे. मी आणि पप्पा आहेत. पप्पा त्या बाजूला आहेत, त्या साईडला कुठेतरी आहेत आतमध्ये. तर आम्ही दोघं शोधतोय ते. पण सीन असा झाला ना की एवढं गच्च जंगल झालं नाही की जरा चरचर झालं तरी होतं. आणि आत्ताच असा सीन झाला की 2-3 कुत्रे ना तिथून जंगलातून धावत आले अचानक जोरात. मी म्हणतो कोण धावत आलं तर एकदम तोंडाजवळ आले. मग एकदम म्हणजे काय बोलतात त्याला, दचकल्यासारखं झालं ना. म्हणजे लक्ष नव्हतं. मी काजी बघतोय झाडावरच्या आणि एकदम पायाजवळ धडधड झाल्यामुळे एकदम घाबरलो. ते जंगलात येत असतं, जरा छोटे आवाज झाले ना तरी पण दचकायला होता. तर आता एक काम करतो मी, काजी गोळा करतो कुठे म्हणजे पडलेले आहेत बऱ्याच ठिकाणी. आताच 2 बोंड भेटली आणि ना त्या झाडावर आणखीन मला 2 दिसतात त्या बाजूला. आणि तिथे पुढे एक पडलेले म्हणजे आहेत, तिथे पडलेले आहेत 2-4 पडलेले आहेत. ते घेतो, उचलतो, गोळा करतो आणि मध्ये ब्लॉग बनवत राहतो. मी तुम्हाला सांगतो. तिकडे पप्पाने गोळा करून ठेवलेले आहेत, त्यांना काय खाली पडलेल्या भेटल्या त्या उचलतो, आणतो, पिशवीत एका जागी ठेवून देतो. चष्मा काढला मी कारण खामाने तो असं नाकावरनं नुसता खाली पडतो आहे. तर त्याचा काही विषय नाही. तर जरा काजी गोळा करतो, मग भेटू आपण. बऱ्याच वर्षांनी आलो आहे काजीमध्ये, जवळजवळ 4-5 वर्षांनी आलो आहे. साफ बीफ काही केली नाही अजिबात. रस्ता आठवत नाही, भेटला बहुतेक. कच्च झाली ती, पूर्ण साफ नाही केली म्हणून. बाप रे, कसली गच्च आहे. हे साफ करावं लागतं फेब्रुवारी महिन्यात. हे सगळ्या गोटीच्या वेली असतात नाही या नाही. आता ते पाय फाडणार आहेत मजबूत. यंदा काही काजी धरल्याच नाहीत. काजीने आंबे पण नाही. काठी लागायला सुरुवात झाली. एक बोंडू दिसला आल्या हातालाच आहे. 2 आहेत. हे आणि खाली पडलाय कुठे ते. 2 भेटले. अजून बघतो जरा कुठे आहेत, काय आहे बा. अजूनही काय किरकोळ उरलेत कुठच्या, ते बघून घेतो जरा कुठे आहेत, काय आहेत. सो इथे कुठेतरी ना पप्पांनी गोळा करून ठेवला. आता पुढे आहेत घोटीच्या ना वेली, जीव काढतात बाई. असं पाय चुरचुरणार आहेत आता माझे. हे पप्पांनी गोळा करून ठेवले. त्या भरतो आता जरा. बाई काजी हे सर्वात मोठे टेन्शन असते. हे कोकणातल्या लोकांना माहिती आहे, घोटीच्या वेली सगळीकडे उगवलेल्या आहेत, नुसत्या सगळीकडे आहेत. पाय सालटून काढलाय माझा. आता नाही ना घरी आंघोळ करताना झुमझुमणार आहे मस्त. किती भेटल्या? 3च भेटल्या. कोवळ्या काजी काढून टाकल्या कारण आता फेऱ्या मारणार आहे आम्ही थोडं, 1-2दा तरी. बघा मोठीच्या काट्या लागून असे रक्त यायला लागतं. आहेत अजून आतमध्ये. ती बघा वर पण आहे, वरच्या बाजूला पण आहे. हे बघ मध्ये, बरोबर मध्यभागी. ह्या आता अशाच उरलेल्या आहेत कुठेतरी.
तर गोळा करून घेऊन जायचं, कारण ह्यावेळी आल्याच नाहीत. ज्यांना साफ करायला देतो त्यांनी साफ नाही केलं, कारण उत्पादन नाही ह्यावेळी. त्यामुळे मग साफ बऱ्याच जणांनी नाही केलं, आम्ही तसं नाही, पण ते घनदाट झालं. तर वरती जाऊन बघतो, अजून वरती भरपूर आहे, चेक करून येतो आधी. बापरे, ह्याच्यातून बाहेर पडायला लागणार. हां, अरे हे दिसलंच नाही मला, बोंड. मध्ये पडलं. हे आता एक दोन असं शोधावे लागणार, तेव्हा कुठे भेटणार ते. घाम बघ किती आले. पप्पा आतमध्ये घुसते, त्यांना आतमध्ये कुठे दिसली वाटतं. सगळे ते गच याच्यात कोण घुसायला मागत नाही. काय होतं इथे आता कोण नसतं, त्या कारणाने बऱ्याच जणांचं फावतं, येतात काढतात आणि घेऊन जातात. ह्याचं भरभटलेत साफ एकदम, पण ते साफ कोयत्याने करतो मी. लोकांचं फावतं, येतात काढतात घेऊन जातात. आलो आहे तर काढतोय. एकदमच भरभटलेत त्या, परत कॅमेराला लागले. ते काय रोज मी काढणार नाही व्हिडिओ, आजच काढतोय. झालं, जरा वर जाऊन येतो आता, वर जाऊया चला. पिशवी नीट घेतो आधी. ते घेतलं आता पाडलेलं, हे बघा हे बघा. हळू 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 हळू. बापरे, हे असं होतं तिथे ना, जंगल वाढल्या कारण पाय अडकतो भरपूर. खूप सावधगिरी बाळगावी लागते. ही घेऊया काळजी. हे बघा ही वरची, ही बघा ही हिरवी. आता मित्रांनो, लहानपणी की नाही इकडे मला दिसला होता आमचा देवता, आमचा राखणदार. इथून जो पळत सुटलो होतो ना मी, जीव घेऊन ह्याच्यातून बाहेर आलेला, फणा काढलेला. मी इथेच उभा होतो आणि इथे ना काळजी बघत होतो कुठे आलेल्या. माझा मित्र आणि मीच होतो. बापरे, तो इथून आल्याबरोबर जो घाबरलो होतो, जीव घेऊन पळालेलो आम्ही एकदम. कारण लहान होतो आम्ही त्यावेळी, मला वाटतं 9वीत वगैरे होतो. इथे उभं राहून आम्ही बघत होतो, शौर्य काळजी बघ काळजी बघ. म्हटलं हा बोलत का नाही, तेव्हा बघितलं हवा टाईट झाली. म्हटलं अरे बापरे, काळजी खरंच नाहीत, पण ते जंगल खूप घनदाट आहे. कुठेतरी 2-3 आहे बघ, अशा पडलेल्या आहेत. अरे पण ह्या घोटीच्या वेली, हा हे बघ अशा पडलेल्या आहेत कुठे कुठे. त्या गोळा करतो आधी, बघूया किती भेटतात. एका ठिकाणी गोळा करतो, मग या पिशवीत टाकतो मी. सध्या तरी ही इथे, आणि ही अशा पडलेल्या खाल्लेल्या असतात बोंड, त्या गोळा करायच्या. तर एकत्र गोळा करतो आधी ह्या जागी, मग तुम्हाला दाखवतो किती भेटल्या ह्या झाडाखालना. सो एका झाडाखाली आता एवढ्या भेटल्या, म्हणजे हा एवढा परिसर खाली पडलेला, फक्त झाडावरनं नाही काढल्या. हा एवढ्या परिसरात थोडंसं पत्रा वगैरे, ते पण तिथे एक राहिली आहे, असं लक्ष ठेवावं लागतं तर भेटते. तर सगळ्या खाली वगैरे पडलेले असतात. खूप हालत खराब झाली आहे. गरमी एवढं प्रचंड प्रमाणात आहे ना, कंट्रोल नव्हतं आहे. त्यात एक वाढवलेले केस भाई एवढे अडकतात ना फांद्यांमध्ये, पण ठीक आहे चालतं आहे. आता एक काम करतो, ह्या थोड्या ना साफ करतो म्हणजे ते काढावं लागतात बोंडेपासून. काही काही बोंडे ना असे पचकलेले आहेत, ते म्हणजे 2-3 दिवसापासून खाली पडले ना की ते कुसतात असे, तर त्याने हात खराब होतो. आणि तो हात सारखा मोबाईलला लावायला लागतो मला. तो पहिलं ते करून घेतो, दगडा बिगड्याला हात घासतो जरासा, आणि मग नंतर तुम्हाला भेटतो परत. कारण पुढे अजून बरंच काय काय बघायचं आहे, त्यामुळे जास्त हे नाही करत आहे. पटापट बघतो, वरपर्यंत वगैरे जाऊन येतो, चेक करतो किती बाकी आहे ना, नंतर तुम्हाला भेटतो. ह्या ना अशा पानांमध्ये पडलेल्या असतात, तुम्हाला शोधायला लागतं, त्याच्या पटकन दिसून येत नाही. नाहीतर पत्र्याच्या खाली ना सगळे लपलेले असतात अशा. आणि हे मी बोललो ना बोंडू असे पचकलेले असतात, ते हे असे 2-3 दिवसापासून पडलेले असतात ना, त्याला किरमं लागतात मग, बारीक बारीक माश्या. त्याचा गळा दाबतो, नाही होत आहे, बरबटलं ते पूर्ण, हातानेच काढावं लागणार मला.
नाही निघत आहे, नाही निघत आहे. एक मिनटं मला कुठेतरी, एक मिनटं मग मला ते काढून घ्यायला लागणार, नंतर करतो शूटिंग. सो मित्रांनो आता ना ह्या झाडाखाली आलेलो आहे. हे असं काय दिसतंय, मला वाटतं फॉग धरलं नाही. तर ह्या झाडाखाली आल्या, ह्या झाडाखाली ना काशी असतातच असतात. पप्पा तिथे गेलेले आहेत, ह्या मध्ये दिसतात ना, ह्या तुटून पडलेले आहेत त्यामुळे. अच्छा, तर आता गोळा करतो. ह्या एका झाडाखाली किती भेटतात बघा. हे पहिल्यापासूनचंच आहे माझं, ह्या झाडाखाली भेटतं आहे. काच पण त्याची ना अशी मोठी असते पद्धतशीर. गोळा करतो आणि ना इथे खाली पत्तेर आहे, त्या सगळ्या तिकडे जाऊनच पडतात. दरवेळी तिकडे जाऊन पडतात त्या. हे बघ मोठी मोठी काय झाडाला पण असतील, ते दिसणार नाही, त्याचा गोळा करायला लागणार. काम करतो, पटकन गोळा करतो, मग भेटतो तुम्हाला. ह्याच्यात आहे ना अजून एक पद्धत आहे अशी. हे बघ, ह्या अशा खाल्लेल्या असतात बोंडू वगैरे वांढऱ्यांनी, आणि काजी खाली फेकतात. ह्या अशा आता हे बघ इथेच पडली आहे. कधी कधी ना ह्याच्या, कधी कधी नाही म्हणजे मोस्ट ऑफ टाईम ना फोकट असतात. म्हणजे फोकट म्हणजे आतमध्ये ह्या असतात, काय बोलतात त्याला, रिकामी असतात, ते खाल्लेले असतात मुंग्याने वगैरे. अशा शोधल्या ना की बेटा आता हे हा आहे, ह्याला बाजूलाच काढतो आईला, नाही तर हातचा कुठेतरी जायचा एका दोघांच्या शोधात. लांब करतो पत्तेरा. हे बघ भेटली कशी लगेच. असं हाताने करणं थोडं रिस्की आहे आता, असं बाजूला, पण ते तात्पुरतं करून ठेवतं. म्हणजे एक अंदाज येतो ना, रिकामी जागा दिसली की आपल्याला कळतं की अरे हे रिकामी काय. अरे हा मला लक्षात येतं, अरे काजी ठेवल्या तिकडे. इथे ना अशा बऱ्याचशा असणार, बऱ्याचशा पोकट्या पण असतात, त्या आपण बघायच्या. अशा हातात घेतला ना की गर असा हलका हलका लागणार तुम्हाला. गर हलका लागला की समजायचं. हे बघ, हे बघ, हे बघ, तर तुम्हाला लगेच हे बघ इथे हे बघ, हे बघ खाल्लेले आहेत. वांढऱ्याने तहान भागवण्यासाठी खातात ते लोक. आपण उचलून ठेवून देतो आधी, भेटल्यात तर पटकन. भाई घामाचं पाणी तोंडात येत आहे माझ्या, तहान लागली आपण बोंडू नये. हे खाऊ नाही शकत, हे पडलेले आहेत ऑलरेडी, त्यांना ते कीड लागते. कारण एंडिंगला तुम्हाला अशा शोधावे लागते. ज्या पडलेल्या असतात ना त्या अशा भेटत नाहीत लवकर, त्या तुम्हाला अशा शोधावे लागतात. पुढे कुठे आहे ग हे केस रे बाबा. हे बघ, हे बघ, ही पण खाल्लेली आहे. हे बघ, असं पायाखाली धरायचं आणि पिळायचं. ही मला वाटतं हायवे ही फोकट आहे, खाल्लेली. ही फेकून द्यायची, ही नाही घ्यायची. तिकडे पण आहेत, तिकडे पण आहेत. ह्या हातानं जरा गोळा करून घेतो, तुम्हाला एक दाखवायचं. पत्र्याखाली पण भेटतात अशा पडलेल्या असतात ते, त्या गोळा करायच्या. ते माकड आपलं खातात नाही, खाली फेकून देतात. आता आपण गोळा करायचा. दिसत नाही आधी गोळा करतो पटापट. पुढे पण आहे, केवढं घनदाट आहे बघा पुढे. हे कॅमेरा एवढं दिसत नाही याच्यामध्ये, पण रिअल लाईफमध्ये बाई बोंडू आहे वरती दिसलं. रिअल लाईफमध्ये आहे ते खूप. सगळं जंगल आहे. पप्पांनी खाली गोळा केल्या, आणतायत हातातून. ते आता गोळा करतो आणि ठेवून देतो. ते इथे टाकून ठेवतात, मग मी इथे गोळा करतोय. त्या पण गोळा त्यांनी टाकून ठेवल्यात खालच्या पडलेल्या, आणि तिथे पिशवी आहे, त्या पिशवीत सगळं एकत्र करतोय. गोळा करून घेतो पटापट. चला किती वाजले, 5:30 झाले. पटापट गोळा करतो. आता मला वाटतं वरती गेल्यावरच भेटतो, करवंद वगैरे भेटली तर ठेवून देतो. कारण दाखवतो, एक मिनटं. मग कॅमेरा फिरवायला लागणार मला. खूप अवस्था झालेली आहे. अरे एक मिनटं, खूप अवस्था झालेली आहे. घाम बिम प्रचंड येतो आहे, केस पण खाली आलेत. माझा अवतार आता बघायला गेलात ना तर पूर्ण टी शर्ट माझा ओलं झालेलं आहे. आधी गोळा करतो, मग भेटूया. सो मित्रांनो, एका झाडाखाल्यात ना आता हे एवढ्या भेटलेल्या आहेत. आणि इथे पण कुठे कुठे आहे बघ. हा एक राहिलं आहे, हा बघ. असे भेटतच जातात. पण त्या आता ना किती वाजले, आता जायचं किती वाजले, 5:30 झाले, होऊन गेले. काय बघ, काय आहे ना, 5:30 झालेत. खाली जायचं आहे दुकानात. तिकडे पण ठेवलेले आहेत, थोड्या पहिल्या स्टार्टिंगला भेटलेल्या. ह्या अशा भेटत राहतात. ह्या झाडाखालना भेटलेल्या आहेत. ही तुझ्या आईला
मी म्हणतो काय साप बी पाहिजे काय, घोटीची वेल आहे. घाबरलो यायला, सांगता येत नाही ते जंगल आहे त्या कारणाने. आता ह्या पटापट भरतो. हिरव्या पण आहेत काय काय, त्या काय काढून टाकल्या कारण आता काय पाऊस बहुतेक चालू होणार असं वाटतंय. त्यामुळे काय फेरी परत होणार नाही आमची. म्हणजे होईल उद्या परवा फेरी मारीन, पण ते काय मी रेकॉर्डिंग करणार नाही आहे. जी काय ते आजच करतो आहे, कारण सारखं सारखं रेकॉर्डिंग करणं मग ते आता एक तर पप्पांवर पडतं. तरी पप्पा आपले गोळा करून ठेवत आहेत, मी ते सगळे काढत होतो हाताने. दोघांनी केलं की कसं पटापट होतं. एकट्यावर एक मिनटं, हे असं असतं, एकाची दोन कामं होतात. बेवड्यासारखी पडते खाली, हे सगळे इकडे तिकडे पडले आता गोळा केलेल्या. हा बघ हिरव्या पण चांगले चांगले आहेत. मस्त त्या भाजीमध्ये घालून टाकूया. शेगल्याची वगैरे भाजी केली तर त्याच्यामध्ये चांगले लागतात, किंवा वाटाण्याची केली तरी पण चांगले लागतात. आता निघायचं. आता उद्या माहीत नाही मला शूट करता येईल की नाही येईल. काय पडलं रे चायल्या सरड्याच्या ते गाणं आठवतं, रात्रीच खेळ चाले. हा खेळ सावल्यांचा. जरा जरा तारतूर झालं की, तरी आता पहिल्यासारखं नाही, पण आता पहिल्यासारखंच झालं आहे. कारण आहे ना जंगल हे नाही केलं आहे, काय बोलतात त्याला, साफ नाही केलं आहे. साफ केलं की जे एक्स्ट्रा झाडं असतात ना, बारीक सारीक छोटी मोठी काटेरी, की ज्याच्यामुळे पलीकडचं काय दिसत नाही, तशी परिस्थिती आता पुन्हा झालेली आहे. दाट जंगल झालेलं आहे ते. त्याच्यामुळे कोण आपल्या आडून बघतं आहे, काय लपलं आहे, कुठला प्राणी आहे, काय आहे, आपल्याला काहीच माहीत नाही आहे. प्राणी असतील पण आजूबाजूला बिबटे असतात, कोल्हे असतात. वाघ किरकोळ कधी आला तर आला फेरी मारायला, येतच असतो तो राऊंडअपला. हे झालेलं आता काढून आमचं. हा काय वारा सुटला, किती वेळाने. मेल्या आधी तरी यायचं, घामाघूम झालो आहे. हां तर मित्रांनो माझी अवस्था तुम्ही काय 0.5 ना, माझी अवस्था बघतच असाल काय झाली आहे काय नाही, किती घाम आहे काय नाही. आता निघायला लागणार कारण 5:30 झाले आहेत. पप्पांना दुकानावर जायचं आहे, कारण मग काळोख होतो, नंतर सगळ्याच गोष्टींना उशीर होतो पुढे जायला. आणि मला पण जरा जायचं आहे एका ठिकाणी. आता घरी जाऊन आंघोळ करणार भाई थंड पाण्याची. आपलं थंड पाणी आणि इकडचं थंड पाणी ना दुनियाभरचा फरक आहे भाई. इथे कातळाचं गार पाणी असतं अंगावर घ्यायला, जी मजा येते ना, ही किरमं आणि एक मरत राहतात. त्या घोटीच्या वेली पायाला बियायला लागतात. आता ना इकडे येतो, काठी वगैरे काय आणली नाही मी ॲक्च्युली, नाही तर ब्लॉगिंगचं असतं ना टेन्शन नव्हतं. त्याला धरलं की आपलं त्याला घाण लागते. हे असं काहीतरी जंगल आहे. काहीच दिसत नाही. पप्पा तिथे थांबले आहेत, निघतो मी आता पटापट. ह्याच्या उरलेल्या म्हणजे ह्या स्टार्टिंगला तिथे आलो तेव्हाच भेटले होते 4-5 ह्या गोळा करतो. कोयता पण त्याच्यातच टाकतो. आता काय हातात बितात पकडत धरत नाही, निघतो. बऱ्याच दिवसांनी आलं तर थोडं वेगळं वेगळं वाटतं. आता किती दिवसांनी आलो त्याच्या कारणाने. एक मिनटं हां, आता दिसली तरी काय उचलणार नाही, पटापट घरी जाणार मी. काट्याची झाडं बघून जावी लागतात रे बाबा, असली मारण्याची आहेत ना. कुठून जातो फोडून जातो. ह्याच्यात तुम्हाला एकदम नॉर्मल वाटतं, पण ते नॉर्मल नाही. नॉर्मल नाही देवा. झाडं अशी जवळ हे मी तोंडाच्या अँगलला धरलं आहे की, म्हणजे तोंडाच्या अँगलला आहेत माझे हे सगळे. तर कॅमेऱ्यात बघत 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 चालायला लागलो ना की वरती टकली टपाटप आपटत असतो. हां हे काय खालीच येतं. हाच रस्ता आहे शेतात. बापरे, सगळ्या घोटीच्या वेली आहेत. एक होता हा पण आहे इथे. 3-4 आहेत. मग गोळा करतो आणि 1 मिनटात भेटतो तुम्हाला. झाल्या आता, ॲक्च्युली 2-4 नव्हत्या, होत्या 6-7 भेटल्या. खाली हे चारोळीचं झाड आहे का बहुतेक, मला वाटतं हेच आहे. लहानपणी इथेच होतं असं कडेला, ह्याच्या बाजूलाच होत्या रोंबाट्याच्या. बोंबाट. हा कुठून रस्ते बंद झाले सगळे काट्यांनी असले. हे बघ, हे का ना भीती वाटणार. हे अचानक आल्यावर त्या हरिणटोळ साप वाटतात. आहे तिकडे, नाही असं नाही. सगळा रस आहे ना माझ्या पायावर पडतोय पिशवीमधला.
हां आलो आलो. लय वाकून चालतो मी, कुबड्यासारखा चालतो तो, कुबड्यासारखा. तो पिक्चर आहे ना आता मद्रासी, त्याच्यामध्ये कुबडा आ गया कुबडा तसा चालतोय. तरी मला वाटतं 4-5च झाडं बघितली आहेत, अजून बरीच झाडं आहेत ना भेटली, 1-2 कुठले वाटतं चालता चालता. हे बघ आता हे आपटले, आता पप्पा यांना पण नाही दिसलं, कारण हे काट्याचं झाड हे बघत होते, हे काट्याचं झाड आहे, त्याच्याकडे लक्ष गेलं की इकडे आपटायला होते. केवढं घंदाट ई, हे काय हे बघ काटे अडकतात पॅन्टमध्ये. ऐक देवा, इथे वाट होती, या लोकांनी सगळं काढून बिडून टाकले बिंदास. कोण येत नाही म्हटलं बरं, फावतो लोकांचं. स्वतःच आहे तरी दुसऱ्याचं चोरत बस, लय घाण सवय आहे. बापरे. शांत आहेत पण ते काय प्रॉब्लेम नाही देत. मित्रांनो हा असा होता ब्लॉग. काय आलं पळत आहेत कशाला, अच्छा पप्पा ते खाली उतरले तर ते घाबरले. तर असा होता ब्लॉग, घामाघूम झालेला पूर्ण. मला फोन ॲक्च्युली पकडता येत नाही, कारण हातामध्ये कोयता आहे, माझ्या बॅग आहे, सगळ्या गोष्टी एकत्र येतात माहीत मला. कसा धरतोय घुमलेलं, बॅग वगैरे सगळं हातात आहे माझ्या. जातो आता जवळ आहेत पाण्याचे. नाही वांगडात गेलेले. हे काय पप्पा, हा वाट काय, वाट काय नाही, सगळं आपला टाकला बिकला फुटला, मग काटे होत मारण्याचे. आपण काळजी काढतोय. चला ठेवतो मी, भेटू उद्याचं माहीत नाही मला करायला भेटेल, कदाचित लवकर आलो तर करीन, पण सांगता येत नाही. करणं काय ब्लॉग करणं, त्याच्यानंतर ब्लॉग करता करता काळजी बिजी सगळे, तर मग हात खराब होतात, ते बोंडू कुसलेले असले की सगळं पाणी लागतं हाताला. ऐक तर हा काजीचा ब्लॉग एकच बनवतो मी, 10 बनवत नाही, कारण मेमरी पण जास्त नाही आहे माझ्याकडे. 50 GB रिकामी केली आहे, अजून बरंच काय काय करायचं. सो मे बी हा लवकरच मी अपलोड करीन, बघू. सो सी या, बाय.